शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण डिझाईनसाठी साहित्य घेतले आहे. चला बघूया आता. सुरुवातीला मी पॅच करून दाखवणार आहे आणि नंतर मग पूर्ण डिझाईन कशी बनवायची ते दाखवत आहे. 5 इंचावरती असं मार्जिन घ्यायचं आहे. मी कॅनव्हास घेतला आहे, तुम्ही पेपर पण घेऊ शकता. हे पहा, असं फोल्ड करायचं आहे 2 भागामध्ये. असं फोल्ड झाल्यानंतर फोल्ड केलं त्या साईडनीच आपल्याला 1.25 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. हे मी 1 इंचाचं घेतलं आहे, नंतर मी वाढवलं आहे थोडंसं. हे बघा 2.5 इंचावरती मार्जिन आणि हे पहा 1.25 इंच बरोबर मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या टोकापासून तिकडे त्या डॉटपर्यंत असं जोडून घ्यायचं आहे. पुढे पण तसंच करूया आणि आता कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर असं पान तयार होते. आता आपण दुसऱ्या कॅनव्हासवरती हे छापून घेऊया. माझ्या पद्धतीने तुम्ही रांगोळी मॅट बनवताल तर सर्वांना जमल. ज्यांना बिलकुल डिझाईन येत नाही त्यांच्यासाठी पण एकदम उत्तम पर्याय मी निवडलेला आहे. तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पाहत जा. ह्या साईडने पण आपण आखून घेऊया पानाची बॉर्डर करून घ्यायची आपल्याला आणि हे 3.25 इंचाचं मार्जिन, इथे पण 3.25 इंचाचं घेऊन बरोबर राखून घ्यायचं आहे. खालीवर पान झालं तरी आपली डिझाईन व्यवस्थित बनणार नाही, त्यासाठी मोजून घ्यायचं. प्रत्येक मेजरमेंटनुसारच घ्यायचं, अंदाजे कोणतंही माप घ्यायचं नाही. आता हे आपण 2.5 इंचावरती मार्जिन करणार आहोत. मी परत 2 हे पहा असं आणि 1/2 इंच वरती घ्यायचं आहे आणि गोल करून घ्यायचं आहे. आता परत मी 2 लाईनवरती म्हणजे अर्ध्यातल्या अर्ध्या लाईनवरती असा गोल करून घेतला आहे. आता मोजून घेऊया. हे भरते 3 इंच. आता आपल्याला याचे 4 भाग करायचे आहेत. हे पहा, आता आधी सेंटर काढलाय मी दीडचा आणि 1.5 मध्ये परत हाफ करणार आहोत. हे पहा 1.25 इंच आणि असं मार्जिन करून झाल्यानंतर आपल्याला पुढे 3 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 3 इंच मी आता सध्या घेतलेला आहे. पुढे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण व्यवस्थित समजेल असं सांगत आहे. हे पहा, इकडे पण आपण 3 इंचच घेणार आहोत. हे 2.5 इंच दाखवले पण 3 इंचच आहे मार्जिन. आता ह्याचं सेंटर काढायचं आहे. हे 4.25 येत आहे, त्याच्या मधोमध घ्यायचं आहे. 2.5ला 1 लाईन कमी. ह्या पद्धतीने आणि नंतर काय करायचं आहे, सरळ लाईन करून घ्यायचे आहेत. खाली आपण जे 3 डॉट केले आहेत त्या जोडून घ्यायचं आहे. हे जोडून झाल्यानंतर आपल्याला हे पहा, ह्याचा सेंटर काढला मी आणि पुढे आपल्याला वाढवायचं आहे 1.25 इंचावरती मार्जिन. तुम्ही अर्धा पण ठेवू शकता, मी 1.25 ठेवला आहे. ही 3-3 इंचाचे बरोबर लाईन सगळ्या. मध्ये सेंटर काढायचा, परत 1.25 इंचावरती असं मार्जिन करून घ्यायचं. आणि आता बघा मी कसा आकार देते ते पाकळींचा. दोन्ही साईडने द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित बनते. गोल आकार द्यायचा आहे. हे पहा, गोल आला पाहिजे बरोबर. हे पहा, आपली छोटीशी रांगोळी मॅट तयार झाली आहे. ही आपल्याला पाटाच्या साईडने, चौरंगाच्या साईडने, दारात पण ठेवू शकता. हे छोट्या छोट्या डिझाईन खूप उपयुक्त आहेत. मोठ्या डिझाईनपेक्षा पण ह्या कुठे पण ठेवता येतात आणि खूप सुंदर आकर्षक दिसतात. हे पहा, याचं कलर कॉम्बिनेशन आपण बघणार आहोत. एक्स्ट्राचा कॅनव्हास आपण काढून घेतलेला आहे. चला आता ह्याचं आपण कलर कॉम्बिनेशन बघूया. हे पहा, ग्रीन कलरने बॉर्डर करायची आहे पानाची. पूर्ण डार्क ग्रीन घेतला आहे मी. तुम्ही हे पान 2 कलरमध्ये पण करू शकता. हाफमध्ये तुम्ही ग्रीन आणि हाफमध्ये लाईट ग्रीन असं करून 3D टाईप डिझाईन तयार होते. पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत मी, ते पण पाहू शकता तुम्ही कसं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे ते.
आणि हे आपल्याला आता मध्ये लाईट ग्रीन कलर वापरायचा आहे. पूर्ण व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे, बरोबर स्टेप बाय स्टेप, म्हणजे व्यवस्थित आकर्षक दिसते ती डिझाईन. जेवढं डिझाईनला महत्त्व आहे तेवढंच कलर कॉम्बिनेशनला पण महत्त्व आहे. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित झाले की डिझाईन पण चांगली दिसते. आणि मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या, भरपूर साऱ्या डिझाईन आहेत. 1000+ डिझाईन आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही पाहून घ्या नवीन असताल तर. आता ह्याने आतमध्ये ऑरेंज केलं आहे मी, लाईट ऑरेंज, आणि पूर्ण बॉर्डर आता लाईट पिंक कलरने करत आहे. आणि कमेंट करत जा. अशा छान छान रांगोळीसाठी तुम्हाला आणखी सुंदर सुंदर डिझाईन येतच राहणार आहे. आणि मी लाईव्ह घेणार असं बोलले होते, पण लाईव्ह शक्य नाही, त्यामुळे मी असे व्हिडिओ टाकू शकते, त्यामुळे व्हिडिओच टाकणार आहे. आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये पण व्यवस्थित सांगते, त्यामुळे तुम्हाला समजेल. नाही समजलं तर कमेंट करा. मध्ये घेतला आहे डार्क पिंक कलर. तुम्ही ह्याच्या जागेवर तुम्ही डार्क पिंकचं बॉर्डर करून माहिती लाईट पिंक पण घेऊ शकता. मी डार्क पिंक घेतला आहे आणि हे मी रात्रीचं बनवत आहे, त्यामुळे थोडंसं लाईट कलर दिसत आहे. आणि उजेडात जर ही डिझाईन ठेवली तर खूप डार्क आणि व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन दिसणार आहे. मी ज्या डिझाईन तुम्हाला दाखवते तुम्ही एकदा नक्की करून पाहत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला परफेक्ट जमते आहे बघून. माझ्या पद्धतीने शिकाल तर लवकर शिकाल आणि प्रत्येकाला जमेल अशा डिझाईन आहेत माझ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हे मी परत बॉर्डर करत आहे कारण की ते डार्क दिसण्यासाठी, व्यवस्थित उठून दिसण्यासाठी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय सर्वांना. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.